आजचा विषय आपला तो विषय अतिशय मोठा आहे, अतिशय महत्वाचा आहे. महत्वाचं यात आहे, की भगवान बुद्धचं अतिशय मोठं जे स्थान आहे, भगवान बुद्धानं आपल्या जीवनामध्ये, सिद्धार्थ गौतमानं आपल्या जीवनामध्ये जे अतिशय सर्वोत्तम मानवी जीवनाचं जे सुप्रीम ज्याला म्हणू, स्थान आपण ज्याला म्हणू, सर्वोच्च स्थान, सर्वश्रेष्ठ स्थान जे प्राप्त केलं. त्या सगळ्या कार्यामध्ये, त्या सगळ्यांच्या या सगळ्या सिद्धार्थाच्या प्रयत्नामध्ये जे अतिशय महत्वाचं स्थान आहे किंवा अतिशय महत्वाची ज्यांनी मदत केलेली आहे, अशा यशोधरेबद्दल आपण ऐकणार आहोत. कधी-कधी असं वाटतं, की बुद्धानं सगळं केलं, सिद्धार्थानं सगळेच प्रयत्न केले, स्वप्रयत्नाने त्यांनी अतिशय मोठी सगळं म्हणजे स्वतःची पराकाष्ठा केली, ते सत्यच आहे. परंतु त्यांच्या जो आपण मानसिक सपोर्ट म्हणतो, भावनिक आधार देण्याचं काम म्हणतो, की ज्यावेळेस एखादा माणूस घरातून बाहेर जातो, तर घराची जी काही काळजी वाहण्याचं काम, घरातल्या लोकांची चिंता करण्याचं काम, त्यांची व्यवस्था करण्याचं काम, त्यांना खाऊ-पिणं घालण्याचं काम आणि एक भावनिक आधार देण्याचं काम. सिद्धार्थ जंगलामध्ये बिनधास्त जो राहिला, तो कुणाच्या जोरावर राहिला? हे अतिशय मोठं महत्वाचं कारण आहे आपल्यासाठी. आणि म्हणून सिद्धार्थाला आई-वडील होते, मूल होतं, पत्नी होते, सगळे भावंड होते, सगळं होतं. पण एका मनुष्य मात्राच्या मानवतेच्या दुःख मुक्तीचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थ जो बाहेर पडला. ते सुद्धा माणूस होते, आपल्यासारखे माणूसच होते ते. आणि म्हणून सिद्धार्थाला घरची आठवण येत नसेल का? आपल्या बायको मुलांची आठवण येत नसेल का? आपल्या आई-वडिलांचा विसर पडला असेल का? असं कधीच नाही. असं कधी होत नाही. कारण 6 वर्ष हे सर्वसामान्य माणूस होते. आपल्याला ज्या भावना असतात, आपल्या एक सहज मनुष्य भावना म्हणून आपल्या ज्या मनुष्य भावना असतात, एक आपल्या मनातले जे विचार असतात, या विचारांना सिद्धार्थाला कमी त्रास झाला असेल का? संकल्प केला, संकल्प झाला पण की मला गृहत्याग करायचा. पण हे विचार त्यांना आले नसतील का? बायका पोरांचा त्यांना विचार आला नसेल का? आई-वडिलांचा विचार आला नसेल का? आला असेल कारण ते आपल्यासारखे सर्वसामान्य माणूस होते. रक्त हाडा-मांसाचे माणूस होतो. त्यांना सुद्धा भावना होत्या. पण एक निश्चिंतपणे, की मी या सत्य शोधनाच्यासाठी, या मानव जातीच्या सगळ्या दुःख, पीडा आणि यातनांना सुटका करण्यासाठी मी जो शोध घेत आहे आणि मला निश्चिंत करण्याचं काम, मला काळजी मुक्त करण्याचं काम, याच्या पाठीमागं कोण आहे? निश्चितपणे ते व्यक्तिमत्व यशोधरेचं आहे. आणि आजच्या वर्गामध्ये आपण यशोधरा या अतिशय महान स्त्रीबद्दल, या महिलेबद्दल, जी सिद्धार्थाची पत्नी आहे, कुणाच्या तरी मुलगी आहे, कुणाच्या तरी माता आहे, कुणाच्या तरी प्रेमिका आहे. हे अतिशय मोठं ज्यावेळेस आपण यशोधरेबद्दल वाचू, तर सिद्धार्थाचं आणि यशोधरेचं प्रेम. आपण जेव्हा साहित्य वाचतो, वेगवेगळं साहित्य, या साहित्यामध्ये काही लोकांनी मात्र थोडंसं वेगळ्या अंगानं यशोधरेची मांडणी केलेली आहे. ती मांडणी सुद्धा आपल्याला बघावं लागेल. कारण यशोधरेचं पात्र जे आहे आणि सिद्धार्थाचं पात्र जे आहे, सिद्धार्थाला पण अनेक काही लोकांनी म्हणजे मूळ बौद्ध साहित्य जर आपण सोडलं, तर मात्र हिंदी साहित्य असेल, काही मराठी साहित्य आहे, काही संस्कृत साहित्य आहे. या साहित्यामध्ये बुद्धाच्या महान ग्रहत्यागाला, महाभिनिष्क्रमणाला, त्याला पलायनवादी ठरवलेला आहे. सिद्धार्थ घरातून पळून गेला. पलायनवादाची भूमिका म्हणजे संसाराला घाबरून सिद्धार्थ जंगलामध्ये पळून गेला. त्यांनी पलायन भूमिका घेतली. असं सिद्धार्थाचं वर्णन केलं. आणि दुसऱ्या बाजूला अंधाऱ्या रात्री यशोधरा झोपेमध्ये आहे, राहुल झोपेमध्ये आहे
अशा परिस्थितीमध्ये आई वडील अनभिज्ञ आहेत आणि अशा अंधाऱ्या रात्री, मध्यरात्री सिद्धार्थानं कुणालाही न सांगता मध्येच आपली जबाबदारी सोडून, बायका मुलांना सोडून, आई वडिलांना सोडून अशा न सांगता तो निघून गेला. अशा प्रकारचं चित्रण बऱ्याचशा म्हणजे मूळ बुद्धाच्या साहित्यानंतर जे साहित्य निर्माण झालं, त्याच्यामध्ये अशी म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे बुद्धाला पण, सिद्धार्थाला पण अ, कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं चित्रण जे यशोधराचं आहे, यशोधरेला सुद्धा अतिशय मोठी काय दाखवलेलं आहे, हीन-दीन दाखवलेलं आहे. ते रडायचं तिचं जे काही म्हणजे ज्याला आपण रुदन म्हणतो, विरह म्हणतो, या सगळ्या गोष्टींमध्ये यशोधरेचं पात्र सुद्धा अगदी हीन-दीन दाखवण्यात आलेलं आहे. पतीच्या विरहामध्ये कुढत बसलेली दाखवलेलं आहे. या सगळ्या आपल्याला गोष्टीचा विचार करता आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं यशोधरा कशी होती? यशोधरेचं लाईफ तिनं कसं जगलं? या संदर्भात आपण आजच्या प्रवचनामध्ये बघणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. आपल्याला माहीत आहे की शुद्धोधन यांचे वडील जे आहेत, त्यांना 5 मुलं होती आणि 2 मुली होत्या. शुद्धोधनाचे जे वडील होते, सिंह हनू शुद्धोधनाचे वडील सिंह हनू आणि त्यांची जी पत्नी होती राणी कच्चायना. आता कच्चायना आपण इकडं पण आलेला आहे. कुठे आलेला आहे? जेव्हा दीक्षा होते, यशोधराची दीक्षा होते, त्यावेळेस तिचं यशोधरा हे नाव त्या ठिकाणी संपवलं जातं आणि भद्दा कच्चाना अशा पद्धतीने नाव दिलं जातं. तर सिंह हनू यांना 5 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत. 5 मुलं कुठली आहेत? शुद्धोदन मोठा आहे सर्वात, त्याच्यानंतर धौतोदन आहे, त्याच्यानंतर शुक्लोदन आहे, त्याच्यानंतर शाक्योदन आहे आणि अमितोदन आहे. हे 5 मुलं आहेत आणि 2 मुली आहेत, प्रमिता, अमिता आणि प्रमिता. आता या 5 मुलामध्ये आपल्याला माहीत आहे की शुद्धोदनला सिद्धार्थ नावाचा मुलगा झाला. महामायेपासून आणि प्रजापतीपासून नंद झाला. हे सावत्र भाऊ सिद्धार्थ आणि नंद शुद्धोदनची मुलं आहेत. आता धोतोदनला काही झालं नाही. मूलबाळ त्यांना काही झालं नाही. आणि शुक्लोदनला 2 मुलं झाली. एक महानाम आणि दुसरा अनिरुद्ध. शाक्यदोनचं पण काही त्यांना मूल झालं का काय त्याचा काही इतिहास नाही. पुढे अमितोदनला आनंद नावाचा मुलगा झाला. आनंद हा सिद्धार्थाचा चुलत भाऊ, महानाम आणि अनिरुद्ध हे शुक्लोदनचे मुलं. आता हे झाले 5 मुलांचा इतिहास. आता अमिता जे कोलीय राज्य होतं, हे शाक्य कुळ आहे आणि दुसरं जे आहे ते कोलीय. अमिताला कोलियांचा जे ते प्रदेश होता तिथे सुप्रबुद्ध नावाच्या एका व्यक्तीला किंवा तो राजा असेल तिथला, त्याला अमिता यांच्यासोबत लग्न झालं. आता ही सिद्धार्थाची आत्या आहे अमिता आणि आत्याचा जो नवरा असतो ज्याला आपण काका पण म्हणतो किंवा इकडं वेगळ्या शब्दांना पण म्हणत असतील. मामा पण म्हणतात. आता या दोघांना अमिता आणि सुप्रबुद्ध यांचा जो मुलगा आहे तो देवदत्त आहे आणि म्हणून सिद्धार्थ आणि देवदत्त हे आते मामे भाऊ आहेत. आता दुसरी जी मुलगी आहे प्रमिता, प्रमिताचं जे लग्न झालं ते दंडपाणी या कोलिया सोबत झालं. कोलियाचे जे रहिवासी होते दंडपाणी आणि प्रमिता आणि त्यांची जी मुलगी होती त्यांची मुलगी यशोधरा. हा सगळा इतिहास आहे. आता यशोधरा ही सिद्धार्थाची आत्याची मुलगी आहे आणि सिद्धार्थ हा यशोधरेचा मामे भाऊ आहे, मामाचा मुलगा आहे. अशा प्रकारचं हे सगळं थोडक्यामध्ये मी तुम्हाला शाक्य वंश आणि कोलीय वंश सांगितलेला आहे. म्हणजे शाक्य आणि कोलीय हे आपण पाहिलेलं. आता पुढे आपण जेव्हा जाऊया तर मग कसं त्या दोघांचं लग्न झालं आणि कशा पद्धतीनं त्यांचा हे झाला आपण तो पुढे भाग पाहूया. तर आता मग ह्या यशोधरा जी प्रमिता आणि दंडपाणी यांची मुलगी आहे तिला यशोधरा हे नाव दिलं. यशोधरा म्हणजे जिनं यश धरलेलं आहे.
धरलेला म्हणजे धारण केलेला आहे. जिनं यश धारण केलेलं आहे. आता या नावाचा आणि जर आपण याचा अर्थ पाहिला, तर दुसरं कुणी आहे का हो? म्हणजे या भूतलावर बुद्धासारखा आत्मविजय प्राप्त करणारा किंवा विजयवीर, यशस्वीवीर या भूतलावर दुसरा कुणी आहे? आणि म्हणून सिद्धार्थानं किंवा गौतम बुद्धानं जे अतिशय मोठं ज्याला आपण अ, विजय म्हणतो, जय म्हणतो, या सगळ्या मानवी शिखराचं अतिशय मोठं यश प्राप्त केलं. त्याला धारण करणारी अशी ती यशोधरा. यशाला धारण करणारी आणि म्हणून जरी लग्नाच्या अगोदर हे यशोधरा नाव ठेवलं, तरी त्याचा अर्थ असाच आहे, की जिनं यश धारण केलेलं आहे. बुद्धासारखा, सिद्धार्थासारखा अतिशय मोठा महान व्यक्ती, जिच्या जीवनाचा साथीदार आहे. जिच्या जीवनामध्ये पतीचं स्थान निर्माण झालेलं आहे. अशी अतिशय मोठी भाग्यशाली यशोधरा आहे. आणि मग पुढं तिला राहुल माता हे सुद्धा नाव यशोधराला देण्यात आलं आणि ज्यावेळेस त्याची दीक्षा झाली, महाप्रजापती गौतमी आणि 500 शाक्य स्त्रियांनी ज्यावेळेस दीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, दीक्षा झाली वैशालीमध्ये आणि प्रजापतीचं नाव महाप्रजापती गौतमी झालं आणि यशोधरेचं नाव भद्दा कच्चाना झालं. आता कच्चाना म्हणजे आपलं मराठीमध्ये भद्रा, भद्रा म्हणजे शुभ. आपण म्हणतो का नाही, काय अभद्र बोलू लागला. अभद्र म्हणजे वाईट. भद्र म्हणजे शुभ. भद्रा म्हणजे अतिशय शुभवान, भाग्यवान, शुभ अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आता कात्यायना म्हणजे काय किंवा कच्चाना म्हणजे काय? कच्चाना याचा अर्थ त्याचा आपण नावाचा अर्थ पाहिला तर कच्चाना, कांचन ज्याला आपण म्हणतो. कांचन, मणिकांचन योग आपण म्हणतो. तर कांचन म्हणजे सुवर्ण, सोनं आपण ज्याला म्हणतो. तर असं म्हणतात, की यशोधरेचं जी अंगकांती होती, रंगकांती होती, ही अतिशय मोठं सुवर्ण प्रभा तिच्या चेहऱ्यावर, तिच्या सगळ्या रंगरूपामध्ये ठेवायच्या. बघा कधी-कधी आपण एखाद्याला पाहतो ना, तर त्याचं स्वरूप बघून, त्याचं सगळं रंगरूप पाहून आपण कधी-कधी सहज म्हणतो, की काय सुंदर माणूस. किती रुबाबदार आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पहा. हे जे आपण सगळं म्हणतो ना, त्याच्यासाठी काही शब्द आपण देत असतो. आणि म्हणून अशा प्रकारची कच्चाना म्हणजे कांचनासारखा जिचा रंग आहे, सुवर्णासारखा जिचा रंग आहे, अशी ती कांचना, कात्यायना आणि म्हणून भद्रा कात्यायना असं तिचं नाव दीक्षेनंतर झालं. आता कधी-कधी आपल्या ह्याच्यामध्ये शक्यतो म्हणजे दीक्षा होईपर्यंत आपण यशोधरा म्हणूनच आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. तर यशोधरा कोलीय राज दंडपाणी यांची मुलगी होती. जसं आपण पाहिलं प्रमिताची आणि दंडपाणीची आणि त्यांचं जे गाव होतं ते रामग्राम या देशाचे ते शासक होते. आणि कपिलवस्तूच्या जवळच म्हणजे आपण माहिती आहे की कपिलवस्तू, रोहिणी नदी आणि बाजूला कोलीय वंश किंवा कोलीय ग्राम होतं. त्याच्यामध्ये रामग्राम नावाचं त्या त्या देशावर त्यांचं काम त्यांचं ते सत्ता होती. आता असं म्हणतात की ज्या दिवशी यशोधराचा जन्म झाला त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती आणि सगळ्या साहित्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की सिद्धार्थाचा जन्म झाला वैशाखी पौर्णिमेला. त्यावेळेस त्याच वेळेस काही वस्तूचा, काही व्यक्तीचा जन्म झाला. ज्यावेळेस आपण म्हणतो इसवी सन पूर्व 563 मध्ये वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ जन्म झाला. त्याच्यासोबत असं म्हणतात छन्न, छन्न जो अमात्य आहे, सिद्धार्थाचा मित्र आहे आणि छन्नानं वेळोवेळी सिद्धार्थाला मदत केली आहे. ग्रहत्यागाला मदत केलेली आहे. असा छन्न त्या दिवशी जन्मला. नंतर कालुदाई त्याचा अतिशय घनिष्ठ मित्र, बालपणाचा मित्र, अमात्याचा मुलगा कालुदाईचा जन्म सुद्धा त्या वैशाखी पौर्णिमेला झाला, ज्या दिवशी सिद्धार्थाचा जन्म झाला. दुसरा आहे एक अजानीय गजराज म्हणजे हत्तीचा जन्म झाला. अजानीय गजराज नावाचा हत्तीचा जन्म झाला. त्याच्यानंतर कंटक घोडा, ज्या अश्वावर बसून सिद्धार्थानं ग्रहत्याग केला, तो कंटक नावाचा घोडा सुद्धा
त्याच दिवशी जन्मला. आणि यशोधरेचा जन्म सुद्धा वैशाखी पौर्णिमेलाच झाला. म्हणजे साधारणतः छंद असेल, सिद्धार्थ असतील, यशोधरा असेल, काल-उदय असेल, कंटक घोडा असेल आणि असं म्हणतात साहित्यामध्ये, की जो बोधिवृक्ष आहे, बोधिवृक्ष सिद्धार्थाचा जन्म झाला त्या वैशाखी पौर्णिमेलाच. गयेमध्ये जो काही बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्ष त्या दिवशी त्याला तो निर्माण झाला असं म्हणतात. या 7-8 वस्तू ज्या आहेत किंवा व्यक्ती आहेत, या वैशाखी पौर्णिमेला इसवी सन पूर्व 563 मध्ये त्यांचा जन्म झाला असं साहित्यामध्ये नमूद केलेलं आहे. आता रामग्रामचा नरेश आहे तो सत्ताधीश आहे, दंडपाणी. आणि दंडपाणी नाव का ठेवलं असं? दंडपाणी असं म्हणतात, की तो राजा होता आणि त्याच्यामध्ये सुवर्ण दंड तो नेहमी आपल्या हातामध्ये ठेवायचा. सुवर्ण दंड. जसं आपण पाहतो ना, एखादा न्यायाधीश असेल, न्यायाधीशाच्या समोर काय असतो एक दंडक असतं. आता आपण जर लोकसभेचं प्रक्षेपण पाहिलं, राज्यसभेचं प्रक्षेपण पाहिलं, तर या सगळ्या लोकांना अ, त्याच्यावर दंड असतो. म्हणतो ना, की कधी-कधी विरोधकांनी राजदंड पळवून नेला. हं, हे सगळे बुद्धकालीन जे काही गोष्टी आहेत त्याचं हे सगळं लोकशाहीमध्ये अतिशय मोठं रूपांतर झालेलं आहे. बुद्ध काळामध्ये जे काही लोकशाही होतं, गणराज्य होतं त्याचे हे सगळे होते. आणि तो राजदंड म्हणजे काय? त्या म्हणजे तो शासक आहे. त्याच्या हातामध्ये तो राजदंड आहे. हं, आपली कधी-कधी महापौराची सभा होते औरंगाबादला. विरोधक येतात आणि राजदंड पळवून घेऊन गेला महापौराचा. हा जो राजदंड आहे तो नेहमी आपल्या हातामध्ये अ, हा जो दंडपाणी आहे तो आपल्या हातामध्ये ठेवत असे. सुवर्ण दंड आपण ज्याला म्हणतो. आणि त्याच्यामुळं त्याचं नाव काय झालं, ज्याने राजदंड धारण केलाय असा दंडपाणी. आपल्याला पद्मपाणी माहीत आहे. पद्मपाणीचा अर्थ काय? पद्मपाणी ज्यांनी पद्म धारण केलेलं आपल्या हातामध्ये. अजिंठा वेरूळमध्ये पद्मपाणी दिसतात. वज्रपाणी ज्यांनी वज्र आपल्या हातामध्ये धारण केलेलं आहे. असा हा दंडपाणी ज्याने सुवर्णदंड, राजदंड आपल्या हातामध्ये धारण केला असा दंडपाणी. आता मग ही अतिशय सुंदर मुलगी जन्म झाली. त्यांचं अतिशय मोठं मग बालपण, त्याचं नामकरण अशा सगळ्या पद्धतीनं तिचं वर्णन खूप केलेलं आहे. तिचा गव्हाळ रंग होता. सुवर्ण कांती होती. आणि असं म्हणतात, की अतिशय सुवर्ण आणि चमकदार, तेजस्वी तिचा रंग तिचं सगळं तेजस्वी तिचं रंगरूप होतं. आणि अतिशय काळे चमकदार केस होते आणि कमरेच्या खाली लोळणारे असे केस तिचे होते. अतिशय सुंदर. तिच्या पिंढऱ्यापर्यंत असं म्हणतात. पिंढऱ्यापर्यंत यशोधरेचे केस खाली लोळत राहायचे. अशा प्रकारचं हे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व यशोधरेचं. तरुण झाली आणि तरुण झाल्यानंतर मग तिचं स्वयंवर ठेवण्याचं झालं. आता हे आते-मामी आहेत त्यांचं सहज येणं-जाणं असेल. आत्याची मुलगी आहे, हा मामाचा मुलगा आहे. देवदत्त आहे, हे सगळे चुलत भाऊ आहेत. आणि मग हे सगळं करत असताना प्रजापतीला असं वाटायचं. प्रजापती, तिला असं वाटायचं की यशोधरा माझी सून झाली पाहिजे. म्हणजे लहानपणी ज्यावेळेस यशोधराचा जन्म झाला, कधी-कधी आपण पण चर्चा करतो की आपल्या नातेवाईकामध्ये जन्म झाले, आपल्या घरात जर आली सून म्हणून, तर चांगलं होईल असा विचार. अ, यशोधरा माझ्या घरामध्ये आली पाहिजे, सिद्धार्थाची पत्नी झाली पाहिजे, असं प्रजापतीला लहानपणापासून वाटायचं. आणि म्हणून तिने विशेष प्रयत्न केले. शुद्धोधनला सांगितलं, की आता यशोधरा लग्न उपवर झालेली आहे, लग्नाची झालेली आहे. तर तुम्ही काहीतरी हे करा. आणि मग अशातून मग अ, कपिलवस्तूमध्ये दरवर्षी एक उत्सव ठेवला जायचा. हां, खूप तरुण यायचे, तरुणी यायच्या, राजपुत्र यायचे, राजकन्या यायच्या, जिकडं-तिकडं देशोदेशीच्या सगळ्या ह्या यायच्या आणि मग तिथं खूप त्यांचं गेट टुगेदर आपण ज्याला म्हणतो. एकत्र यायचे, नाचगात व्हायचं, काही बातचीत व्हायची, सगळं व्हायचं. आणि मग अशा ही परंपरा. आणि मग सगळे ज्यावेळेस निरोप द्यायचे, तर मग सिद्धार्थ सगळ्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायचा. काहीतरी भेटवस्तू. आणि मग असंच देता-देता सगळे राजकुमार, सगळे राजकन्या, युवराज, युवराज्ञी सगळे जाता-जाता सिद्धार्थानं सगळ्याला भेटवस्तू दिल्या. पण ज्यावेळेस यशोधराचा नंबर आला,
भेट देण्यासाठी सिद्धार्थाकडे काही भेट उरली नाही. आणि मग सिद्धार्थाला वाटलं काय द्यावं? काहीतरी कुठलं तरी पात्र घेतलं आणि पात्र दिलं. यशोधराने ते पात्र पण स्वीकारलं. पण सिद्धार्थाला वाटलं, की आपण सगळ्यांना काही ना काही भेटवस्तू दिलेली आहे. यशोधराला काही दिली नाही. म्हणून त्यांनी काय केली, स्वतःच्या बोटाची अंगठी काढली आणि तो तिला देऊ लागला. यशोधरा लाजली. म्हटली, "हे युवराज, अंगठी देण्याचं आताच काम नाही. अंगठी तर पुढं देण्याचा प्रसंग असतो. ही अंगठी तुमच्याकडेच ठेवा." आणि म्हणून सिद्धार्थानं अंगठी देण्याचा प्रयत्न केला. यशोधराने ती अंगठी घेतली नाही. पण लाजून म्हणते, की अंगठी देण्याची वेळ आता आलेली आहे. आणि तो प्रसंग त्या ठिकाणी थांबतो. आता मग अंडरस्टँडिंग झाली. एक 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 समजदारी झाली, की यशोधरा आणि सिद्धार्थाचा विवाह व्हावा. इकडं जे प्रमिता होती, तिला पण वाटायचं, की सिद्धार्थ चांगला मुलगा आहे, गुणवान आहे. पण दंडपाणीला असं वाटायचं, की तो क्षत्रिय आहे, पण ध्यान साधना करतो. क्षत्रिय धर्माचा हे करतो, विरोध करतो, लढाईला विरोध करतो. कुठे कुणाची शिकार करत नाही, कुठल्या ह्याच्यावर हे करत नाही. साधू संतांच्या सहवासामध्ये आहे आणि अलिप्त राहतो, एकांतामध्ये राहतो. आणि मी जर त्याला मुलगी दिली, तर मग माझ्या मुलीचं काय होईल? आणि असित मुनीनं तर भविष्यवाणी केलेलीच आहे. असित मुनी काय म्हटला? असित मुनी म्हटले, की ते जर सिद्धार्थ संसारामध्ये रमले, तर हा बालक काय होईल? जगाचा चक्रवर्ती सम्राट होईल. पण संसारात रमला नाही, तर हा मात्र काय होईल? बुद्ध होईल, संन्यासी होईल. तो जमिनीवर राज्य करणार नाही, लोकांच्या हृदयावर राज्य करेल. ही संभावना होती. आणि म्हणून दंडपाणी सिद्धार्थासोबत लग्न व्हावं यशोधराचं, याबद्दल अतिशय मोठा असमाधानी होता. तोच त्याचा नकार होता. आणि मग असं करता बातमी प्रसारित झाली आणि इकडं शुद्धोधनला पण वाटायचं, की आपण आता लग्न करायला जावा. हा बाबा इकडं ध्यान साधना करतो, एकांतात बसतो, असं करतो, तसं करतो. लग्न करावं, उद्या काय झालं तर मग मला लोकांचे बोलणे खावे लागतील. आता तो बहिणीचा नवरा आपल्याला माहीत असतो किंवा आपल्या आपण ज्याचे अ, आपण ज्या पत्नीचे हे असतो, हे जे नातं असतं मेव्हण्या-मेव्हण्याचं, साल्या-मेव्हण्याचं. मी जर माझ्या बहिणीला हा मुलगा दिला, उद्या काय झालं माझ्या मुलानं, तर बहीण काय म्हणेल, मेव्हणा काय ह्या ह्या सगळ्या म्हणजे मानवी व्यवहार जे आहेत, मानवी व्यवहार, आदर-सन्मान, आपल्यामुळं कुणाला त्रास होऊ नये, हा सगळा शुद्धोधनला पण वाटायचं. पण प्रजापती आणि प्रमिता यांना वाटायचं, की सिद्धार्थाचं आणि यशोधरेचं लग्न झालं पाहिजे. हे दोघं एकमेकाला अनुरूप आहेत. दोघे एकमेकाची काळजी घेतील आणि युवराज आणि युवराज्ञी ज्या पद्धतीनं दोघं असायला पाहिजेत, त्या दोघांचं स्वभाव, विचार, त्यांचं राहणीमान, त्यांच्या विचारसरणी हे एका स्वभावाचे आहेत. आणि म्हणून त्यांचा हा जोडा जो आहे तो अतिशय अनुरूप आहे, अशा प्रकारचं प्रजापती आणि प्रमिताला वाटायचं. पण दंडपाणी मात्र नाखुश होता. आता या सगळ्या अशा अ, संशयामध्ये वार्ता झाली आणि मग इकडं प्रजापतीने पण शुद्धोधनला समजावलं. इकडं प्रमितानं दंडपाणीला समजावलं, की लहानपणापासून आपण सगळे त्याला पाहतो. अतिशय सज्जन युवराज्ञी आहे. का त्याला हे असं काहीच वाईट साईड त्याला सहन होत नाही. तो चांगला आहे, शीलवान आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग दंडपाणी आणि शुद्धोधन तयार झाले आणि जवळपास सगळीकडे हे झालं, की आता दोघांचं लग्न होईल. आता मग बाकीचे सगळे युवराज जे आहेत, बाकीच्या देशोदेशाचे युवराज, हे मात्र अगदी काय झाले, रुष्ट झाले, रागावले ते. कारण त्यावेळेस स्वयंवराची पद्धती होती. आणि स्वयंवर ज्या अर्थी एखाद्या देशाचा राजा असेल, तर त्याच्या स्त्रीचं स्वयंवर पाहिजे. तो व्हिडिओ अर्थानं तशा पद्धतीनं तो प्रकार आणि म्हणून सगळ्यांनी सांगितलं, की यशोधरेचं तुम्ही असं लग्न ठरवू शकत नाहीत. तुम्हाला स्वयंवराची घोषणा करावी लागेल. आता आयतच चालून आलं होतं. दंडपाणीला बरं वाटलं. की मला जे बोलायचं होतं, हे या सगळ्या युवराज्ञी, राजांनी बोलले आणि म्हणून दंडपाणी काय करतो? दंडपाणी घोषणा करतो, की यशोधरेचं
स्वयंवर आयोजित केलेलं आहे. का? कारण हा शिकार करत नाही. हा कुठं धनुष्य पकडत नाही, तलवारबाजी करत नाही, घोडेबाजी करत नाही. अशा पद्धतीने याला वाटलं, की सिद्धार्थाचा पराभव होईल आणि कुठला दुसरा एखादा संसारी माणूस आहे. संसारी एक राजकुमार आहे, त्याच्या पदरामध्ये यशोधरा जाईल. स्वयंवराची घोषणा करतो. आता घोषणा झाल्यानंतर मात्र मग सिद्धार्थ म्हणतो, की मी या सगळ्या ह्याच्यामध्ये पडणार. या सगळ्या परीक्षा देणं आणि क्षत्रियाचा धर्म सिद्ध करणं आणि त्याच्यासाठी कुणाचा तरी जीव घेणं, या सगळ्या मी या गोष्टीला करत नाही. पण त्याचा जो मित्र असतो छन्न, छन्न आणि कालुदाई हे सिद्धार्थाची समजूत काढतात. अशी समजूत काढतात, की हे बघा, यशोधरेला सुद्धा तुम्ही आवडता आणि तुम्हाला सुद्धा यशोधरा आवडते आणि तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल. नाहीतर तुमच्याबद्दलचा जो अपसमज पसरलेला आहे, की तुम्ही अशा पद्धतीचे आहे, तुमच्यामध्ये क्षात्र तेज नाही, तुमच्यामध्ये क्षत्रिय धर्माचं तुम्ही पालन करू शकत नाही, तुम्ही धाडसी नाही, तुम्ही शौर्यवान नाही, तुम्ही युद्ध करू शकत नाहीत. अशाबद्दल तुमची जी काही लोकांमध्ये, जनमानसामध्ये जी काही समज, गैरसमज पसरलेला आहे, ते नष्ट करण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. तुम्ही कुठल्याही क्षात्र धर्माच्या कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही कमी नाहीत हे दाखवण्याची संधी तुम्हाला चालून आलेली आहे आणि सिद्धार्था, तुला ते सिद्ध करून घ्यावं लागेल. सिद्धार्थाला पण पटतं, की ठीक आहे. ही संधी चालून असेल आणि हेच महत्वाचं आहे, की कसोटीच्या काळामध्ये, परीक्षेच्या काळामध्ये मी तयार आहे, हे दाखवण्याचं काम प्रत्येकाला करावं लागतं. सिद्धार्थावरती बारी आली आणि मग असं म्हणतात, की सिद्धार्थानं जे काही त्या ठिकाणी अ, कसोटी होती, जे काही ठेवलेल्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या परीक्षेमध्ये तो पास झाला. तलवारबाजी असेल, नंतर धनुष्य, धनुर्दान परीक्षा असेल, घोड्यावर बसणं असेल, पट्टा म्हणजे जे काही युद्धाचे जे काही प्रसंग आहेत, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो प्रवीण झाला, तो पास झाला. बाकीच्या ज्या काही परीक्षा होत्या, म्हणजे मौखिक असतील, काही दुसऱ्या असतील, म्हणजे त्या काळातली जे काही विद्या असतील, त्या सगळ्या विद्या बरीचशी यादी दिलेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या परीक्षामध्ये सिद्धार्थ पास झाला. आणि म्हणून सिद्धार्थ हा बाहुबलामध्ये पण कमी नाही, रणकौशल्यामध्ये पण कमी नाही, युद्ध क्षेत्रामध्ये पण कमी नाही. धनुर्विद्या असेल, अश्वारोहण असेल, खडकविद्या असेल, सगळ्यामध्ये तो अतिशय निपुण होता आणि त्यासोबतच अतिशय मोठं त्याने हे आणि एक एक त्याच्यामध्ये परीक्षा घेण्यात आली. एक अतिशय मोठा उधळलेला जो अश्व आहे, घोडा आहे, तो सोडण्यात आला. आणि सगळ्या राजपुत्रांना सांगण्यात आलं, की जो या उधळलेल्या घोड्याला वठणीवर आणेल, तो त्याच्यामध्ये शर्यतीमध्ये तो जिंकेल. सगळे क्षत्रिय हे जे राजपुत्र होते, युवराज होते, हे सगळे त्या घोड्याला वशमध्ये आणण्याचा प्रयत्न करू लागले. पण सगळ्यांना तो पराभूत केलं आणि सगळे युवराज पराभूत झाले. सिद्धार्थाची ज्यावेळेस पाळी आली, तर सिद्धार्थाने काही क्षणामध्ये त्या अश्वाला काय केलं? अश्वाला वशमध्ये केलं आणि असं म्हणतात, की अश्व सहजपणे सिद्धार्थाला काही करण्याची गरज पडली नाही. तो अश्व सहज सिद्धार्थाच्या जवळ आला आणि त्याला त्याच्या जवळ तो प्रेमानं आला आणि मग सगळ्यांनी जय-जयकार केला सिद्धार्थाचा आणि अशा प्रकारे तो हट्टी आणि अगदी घमेंडकर घोडा सुद्धा सिद्धार्थाच्या अतिशय जवळ येऊन बसला. आता मग हे झालं क्षात्र तेजाचं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण लिपी ज्ञान आहे, संख्या ज्ञान, लंघित, प्लावित, वानविद्या, धनुर्विद्या, काव्य, व्याकरण, पुराण, इतिहास, वेद, निरुक्त, छंद, ज्योतिष, यज्ञकल्प, सांख्य, योग, वैशेषिक, स्त्री-पुरुष लक्षण, पुरुष लक्षण असे सगळेच जे काही विद्या होत्या.
या सगळ्या विद्यामध्ये सिद्धार्थानं निपुणतेनं प्रावीण्य मिळवलं आणि मग सगळ्यांचा जय जयकार झाला. यशोधरा आणि सिद्धार्थाचा मग विवाह झाला. तर असा हा स्वयंवराचा किस्सा आहे. आणि म्हणून छन्न आणि काल उदाई या मित्रांनी जो आत्मविश्वास दिला सिद्धार्थाला, तुम्ही करू शकता हे सांगण्याचं जे धाडस आहे, म्हणून मित्र आपल्याला अतिशय मोठी मदत करतात. आपल्या जीवनामध्ये मित्रांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. आपलं मन ज्यावेळेस तयार नसेल, आपण एखादं काम करण्यासाठी ज्यावेळेस तयार नसू, तर चांगले मित्र आपल्याला काय करतात, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. आता याचा अर्थ सिद्धार्थ भयभीत होते किंवा ते करत नव्हते असं नाही, पण सिद्धार्थाला असं वाटायचं की अशा क्षुल्लक गोष्टीसाठी आपण हे का करावं? या सगळ्या प्रथा, रूढी परंपरा या या अनिष्ट प्रथा आहेत. म्हणजे कधी-कधी काय होतं बघा, म्हणजे बुद्धा त्या एक किस्सा पण आहे, की एखादा पक्षी काय करायचा, कबूतर उंच असा उडू द्यायचा. त्या त्या जिथं परीक्षा चालू आहे त्या ठिकाणी त्या कबुतरांना सोडायचं वर, ते घिरट्या घालतील आणि मग खालून धनुष्यबाण सोडायचा. आणि मग त्याच्या डोळ्याचा छेद झाला, त्या डोळ्याला बाण लागला, की मग तो स्पर्धक जिंकला. सिद्धार्थाचा या गोष्टीला विरोध होता, की एखादी परीक्षा देण्यासाठी एखाद्या जीवाची हत्या करणं हे माझ्यासाठी शक्य नाही. मी तसं करणार. यासाठी सिद्धार्थाचा विरोध होता. पण या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे हिंसा झाली नाही आणि मग सिद्धार्थ जिंकले आणि यशोधरा सिद्धार्थाचा विवाह झाला. दोघांचं वय 16. 16व्या वर्षी सिद्धार्थाचं आणि यशोधरेचं लग्न झालं. आता पुढे काय झालं बघा. पुढचे 10 वर्ष, 10-12 वर्ष अतिशय सुखाने गेले. हे 16व्या वर्षी लग्न झालं आणि पुढचे 10-12 वर्ष म्हणजे साधारणतः 26-27 वर्षापर्यंत, 28 वर्षापर्यंत अतिशय दोघांनी खूप संसार सुखाने केला. पण 10-12 वर्ष झाले तरी मूल काय दोघांना झालं नाही. 27-28 वर्ष होऊ लागले. दोघांना लग्नाला दोघांचं काही मूल झालं नाही त्यांना. लग्न होऊन 10-12 वर्ष झाले, त्यांचं मूल झालं नाही. आणि मग यशोधरा चिंतेमध्ये आहे, इकडं प्रजापती चिंतेमध्ये आहे, इकडं शुद्धोदन चिंतेमध्ये आहे, तिकडं चिंतेमध्ये आहे, की लग्नाला बरीच वर्ष झाली, मूल का होत नाही. इकडे 20 वर्षाचा ज्यावेळेस सिद्धार्थ झाला, त्याला शाक्यगणाचा सभासद म्हणून निवडलं. शाक्य सभाचा तो संघ सदस्य झाला शाक्यांच्या त्या गणराज्याचा. 20व्या वर्षी त्याला परमिशन. हे सगळं सुरळीत असताना एका दिवशी काय झालं बघा. एका दिवशी स्वप्न पडलं. कुणाला? यशोधरेला स्वप्न पडलं आणि ते अतिशय विचित्र स्वप्न होतं. एक आपण आता आपल्या भाषेमध्ये सांड म्हणतो. इकडं-तिकडं तो फिरतो बघा. कुठेतरी तासनतास कुठेतरी चौकामध्ये उभा असतो. असा एक सांड, ज्याला एक बलदंड बैल म्हणतो, वृषभ, तिच्या स्वप्नामध्ये आला आणि त्याच्या माथ्यावर अतिशय मोठं काय होतं, एक एक मणी होता आणि स्वप्न इतकं भयंकर पडलं, की तो अतिशय मोठ्या वेगानं धावत येत आहे. म्हणजे जे आपल्या मुंबईमध्ये जे हे आहे ना, स्टॉक एक्सचेंजचं ऑफिस आहे बघा, दलाल स्ट्रीट म्हणतात. तिथं जो काही दाखवला ना सांड, तो धावण्याच्या ह्याच्यामध्येच आहे. तो इतका मोठा धावत आला, मस्तकावर धारण केलेला मणी आहे आणि असं असं वाटतं की आता तो मला धडक मारणार, असं स्वप्न पडलं आणि धडक मारणार इतक्यात तिला जाग आली. ती अतिशय मोठी घाबरली.
की इतकं मोठं भयान स्वप्न मला एक वृषभ माझ्या दिशेनं पळत येतोय आणि मला धडक मारणार तर मला जागे ते अतिशय भयभीत. सिद्धार्थाला उठवलं आणि सिद्धार्थ पण जागी झाला. काय झालं? तर मला स्वप्न पडलेलं आहे. एक वृषभ, एक सांड, एक बैल मोठा माझ्या दिशेनं धावत आला आणि इतका मोठा धावत आला, की असं वाटलं, की मला आता तो धडक मारणार. तेवढ्यात मला जाग आली आणि त्याच्या मस्तकावर मणी आहे, रत्न आहे त्याच्या मस्तकावर. सिद्धार्थानं समजून घेतले, की काही घाबरू नको. ते स्वप्न आहे आणि मग दोघंही त्या दिवशी आणि मग नंतर गर्भधारणा झाली असं म्हणतात. गरोदर राहिली. आता त्या स्वप्नाचा अर्थ काय? स्वप्नाचा अर्थ कारण प्रत्येक स्वप्नाचा अर्थ हा असतो. त्या स्वप्नाचा अर्थ असा आहे, की ती वेळ आली. स्वप्नाचा अर्थ काय होता? ती वेळ आली. कोणती वेळ होती ती? काय घडणार होतं? म्हणजे आपण महामायेचं स्वप्न पाहतो. अतिशय पांढरा शुभ्र हत्ती, 6 सोंडेचा हत्ती आहे. कमल पुष्प, पांढरं कमल पुष्प त्यांनी सोंडीमध्ये धरलेलं आहे आणि तो महामायेच्या उजव्या कुशीमध्ये तो विलीन होऊन जातो. हे आपण स्वप्न पाहिलेलं होतं. पण हे विचित्र स्वप्न आहे. घाबरणारं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा अर्थ असा होता, की ती वेळ आली. कोणती वेळ होती? आता पुढे बघूया. आणि मग एक दिवस असं म्हणतात, की एका बागेमध्ये आपल्या त्या वनामध्ये आपल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सिद्धार्थ गेलेले आहेत. काही मित्र आहेत. तलावामध्ये त्यांनी अंघोळ केली. त्यांच्या सेवकांनी त्यांना भरजरीत कपडे घातले. हे सगळं ते अतिशय मोठं तिथं वनामध्ये आनंदात आहेत. आणि या सगळ्या प्रसंगामध्ये एक सेवक धावत-धावत येतो आणि बातमी देतो, की यशोधरेनं पुत्राला जन्म दिलेला आहे. तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. यशोधरेनं एका मुलाला जन्म दिलेला आहे. आता सिद्धार्थाला आनंद व्हावा का दुःख व्हावं? बंधू आणि भगिनींनो, हे अतिशय मोठं गहन आहे. त्या सुंदर पुष्करण्यामध्ये सगळं हे वातावरण शांत, पक्ष्याचा किलबिलाट आहे, सगळं आहे. ती वेळ आली. कुठली वेळ आली? असित मुनीनं जी भविष्यवाणी केली होती. तो जो काय बैल धावत येत होता, मुसंडी मारत होता आणि आता धडक देणार का अशा अतिशय मोठ्या विचित्र भयावह स्वप्नामध्ये खडकन जाग येते. ती वेळ आली आता. तुला जागा होण्याची गरज आहे आता. आता झोपून चालणार नाही. आता बेहोश होऊन चालणार नाही. आता सजग राहावं लागेल. त्या कथेचा मजेदार तोच आहे, की आता प्रत्येक क्षण पुढचा कसा आहे, अतिशय तुला डोळ्यामध्ये तेल घालून तुला आता जपावं लागेल. सावध राहावं लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आता मग ही बातमी कळाली. सिद्धार्थाला कळाली आणि विचार आले. काय विचार आले? की हा जो पूर्ण चंद्र आहे, आता साहित्यामध्ये लिहिलेलं आहे ते. साहित्यकाराने ते लिहिलेलं आहे. हा जो पूर्ण चंद्र आहे, या पूर्ण चंद्राला ग्रहण लावण्याची वेळ आली. ग्रहण लागण्याची वेळ आलेली आहे. राहू त्याला ग्रहण लावू शकतो. राहू ग्रहण लावू शकतो आणि मग हा राहुल आलेला आहे. बाळाचं नाव कुमार राहुल ठेवण्यात आलं. कशाला ग्रहण लागणार होतं?
पूर्ण चंद्राला जे राहूचं ग्रहण लागणार होतं, अशा आता ही साहित्यिक भाषा आहे. त्याला अतिशय मोठ्या साहित्यिक भाषेमध्ये अ, काही सुत्तामध्ये लिहिलेलं आहे. कोणत्या बाबीला ग्रहण लागणार होतं आणि पूर्ण चंद्र कधी निर्माण होणार होतं. हे सगळे प्रश्न आहेत. आणि मग शुद्ध धन आपल्या नातवाचं नाव राहुल ठेवलं. कुमार राहुल ठेवलं. आता काही दिवस झाले. रोहिणी नदीच्या पाण्याचं अतिशय मोठं काय झालं तिकडं, खूप मोठा तंटा झाला. शाक्य आणि कोलीय तिकडं संघानं निर्णय घेतला, की आता आपल्याला युद्ध करायचं. कारण हे अनेक वर्षापासूनचा तंटा आहे. नदी जी वर्षानुवर्ष वाहते रोहिणी नदी, त्या नदीचं पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सामोपचारानं हे दोघांनी जर देशांनी घेतलं, तर आपलं सुजलाम सुफलाम होईल. परंतु कोलीय सातत्यानं नदी अडवत आहेत. नदीचं पाणी संपूर्ण घेत आहेत. शाक्याकडे पाणी येण्याचा प्रश्न नाही. आता यांना आपल्याला उत्तर द्यावं लागेल. म्हणून शाक्य संघानं ठराव पास केला. काय? की कोलियांच्या विरोधामध्ये आता आपल्याला युद्ध करायचं. सिद्धार्थानं वेळोवेळी युद्धानं प्रश्न मिटणार नाहीत, आपल्याला सामोपचारानं वाटाघाटीनं तो प्रश्न सोडवावा लागेल असे विचार म्हणले. पण आता संघानं निर्णय घेतलेला आहे म्हणून तिथला जो प्रधानमंत्री होता, शुद्धोधन राजा होते. पण प्रधानमंत्रीनं म्हटलं, की आता संघानं निर्णय घेतलेला आहे, बहुमताने निर्णय घेतलाय आणि तू संघाचा निर्णय मान्य केला पाहिजे. सिद्धार्थ युद्धाचा निर्णय मान्य करत नाही. तो म्हणतो माझा जरी संघानं हा बहुमतानं ठराव पास केला, तरी माझा तुमच्या या ठरावाला विरोध आहे. एकटा विरोधक आहे त्या सगळ्या बहुमताच्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्या सभेनं ठराव पास केला, की म्हणजे ठराव पास केला म्हणजे ते त्यांच्या घटनेमध्ये लिहिलेलं होतं. त्या गणतंत्रामध्ये लिखित स्वरूपामध्ये होतं, की बहुमताचा जो काही निर्णय असेल, त्या निर्णयाला जर कोणी सभासदाने विरोध केला, तर त्याला 3 शिक्षापैकी 1 शिक्षाला सामोरं जावं लागेल. पहिली शिक्षा मृत्यूदंड त्याला द्यावा लागेल, कारण संघाच्या विरोधामध्ये गेलेला आहे तो. दुसरी शिक्षा त्याच्या घराला बहिष्कृत करावं लागेल, म्हणजे बहिष्कार टाका त्याच्या घरावर. आणि तिसरी शिक्षा होती, की त्या व्यक्तीला मग देश सोडून त्याला दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहावं लागेल. देशत्यागाची शिक्षा द्यावी लागेल. आणि मग सिद्धार्थाला बजावण्यात आलं, की हे सिद्धार्थ, तू संघाच्या विरोधात जात आहे. संघाच्या या घटनेच्या विरोधामध्ये जात आहे आणि घटना अशी सांगते, गणराज्य असं सांगतं, की जो संघाच्या बहुमताच्या विरोधात जातो, त्याला अशी शिक्षा. आणि आम्ही तुला, तुझं हेच ठाम मत असेल, तर आम्ही तुला आता शिक्षा देतो. काय शिक्षा देतो? एक तर तुला मृत्यूदंड आम्हाला ठोठावा लागेल. दुसरं तुझ्या घराला बहिष्कृत करावं लागेल किंवा तिसरं तुला देश त्याग करावा लागेल. सिद्धार्थ खंबीरपणे न डगमगता म्हणतो, की देहदंड हा टोकाचा निर्णय. माझ्यासाठी माझ्या माझ्या घरावर बहिष्कार टाकणं हा सुद्धा त्यांच्यावर अन्याय करणं आहे. परंतु तिसरा जो निर्णय, मला देश त्यागाची जी काही तुम्ही हे केलेलं आहे, ते शिक्षा मी भोगायला तयार आहे. आता इकडं हाहाकार मारला, की अ, घरामध्ये शुद्धोधन राजे आहे, प्रजापती आहे, इकडं यशोधर आहे, सगळे भाऊ-भावंड आहेत. अतिशय मोठ्या जिकडे-तिकडे आक्रोश झाला. ते सिद्धार्थ असा कसा वागू लागला? सिद्धार्थानं असं कसं हे केलं? शाक्य संघाचा निर्णय त्यांनी मान्य करायला पाहिजे होता. आता हा देश सोडून जाईल. आणि मग अ, चर्चा झाली. सामोपचारानं काय करता येईल का? संघ आपल्या बाजूला अतिशय मोठा तटस्थपणे बघत होता. शाक्यासोबत युद्ध कोलियासोबत युद्ध करायचा शाक्यांचा निर्णय कायम आहे अशा ठाम मतावर होता. सिद्धार्थ आपल्या ठाम मतावर होता. आणि मग शुद्धोधन खूप समजूत घालतात. संघाचा निर्णय मान्य कर. प्रजापती करते. पण मग हितगुज करतात यशोधरेश. हे यशोधरा तुला काय वाटतं?
की मी जो वागतोय, मी माझे जे विचार प्रगट करतोय, या विचाराच्या मध्ये मी चुकीचा ठरतो का? माझं चुकीचं आहे का? यशोधरा काय म्हणते बघा. म्हणजे मला आता देश त्यागाची, मला हे देश सोडून जाण्याची शिक्षा दिलेली आहे आणि मी ती शिक्षा आता माझ्या स्वतःच्या इच्छेनं मी ते आता मी गृहत्याग करत आहे, मी देश त्याग करत आहे. तुझं काय मत आहे? आता आपल्यासारखी म्हणजे आपल्या सर्वसामान्यासारखी जर एखादी महिला असती, म्हटलं ते काय वेड लागलं का तुम्हाला? तुम्हीच आहेत आहेत का इथे एकटे? दुसरे नाहीत का कोणी विरोध करणारे? शक्यामध्ये दुसरे कोणी नाहीत का? तुम्हीच आहेत का एकटे? आणि तुम्हाला काय घेणं-देणं आहे? असं बोलली असती का नाही सर्वसामान्य एखादी स्त्री? आपण आजूबाजूचे जग बघतो, कुठलीही बायको आपल्या नवऱ्याने अशा प्रकारचं एकट्यानं धाडस करावं, असं कोणी सपोर्ट करत नाही, अशी मदत करत. आणि म्हणून यशोधरा श्रेष्ठ का ठरते? यशोधरा श्रेष्ठ का ठरते? माता रमाई श्रेष्ठ का ठरते? सावित्रीमाई फुले का श्रेष्ठ ठरते? याचा आपल्याला विचार आपण जोपर्यंत करणार नाही. म्हणजे ही माणसं धाडसाची होती, परंतु त्यांच्या पत्नी सुद्धा धाडसाच्या होत्या. पतीला त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सुखामध्ये तर आहेच आहे, पण दुःखामध्ये आणि अतिशय कठीण प्रसंगामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी साथ यशोधरेने केलेली आहे. माता रमाईने केलेली आहे, सावित्रीमाईने केलेली आहे. यशोधरा काय म्हणते सिद्धार्थाला, की तुमच्या जागी मी जर असते, तर मी सुद्धा हीच भूमिका घेतली असते. काय म्हणते यशोधरा? हे आयुष्यमान, तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, तुमच्या जागी जर मी असते, तर हा निर्णय मी सुद्धा तसाच घेतला असता. आता यशोधरा असं असं बोलत आहे, सिद्धार्थाला बळ प्राप्त झालं नसेल का? सिद्धार्थामध्ये आत्मविश्वास आणि जे लढण्याची ताकद आहे, जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, ही निर्माण झाली नसेल का? सिद्धार्थामध्ये ते आत्मबळ आलं, की सगळं जग विरोधामध्ये आहे, पण पत्नी माझ्यासोबत आहे. सिद्धार्थ तयार झाला आणि मग सगळ्याला समजावलं सिद्धार्थ. म्हणजे सिद्धार्थ अर्ध्या रात्री यशोधरेला आणि राहुलला सोडून पळून गेला. हे निखाल साहित्यकारांनी, नंतरच्या साहित्यकारांनी बुद्धाला कमी लेखण्यासाठी, यशोधरेला कमी लेखण्यासाठी या कथा अशा रचलेल्या आहेत, त्या बिलकुल खऱ्या नाहीत. खरे सत्य असं आहे, की सिद्धार्थानं शक्याचा निर्णय सगळ्या समोर मांडला, चर्चा केली, घरामध्ये चर्चा केली, मित्रामध्ये केली, पत्नीसोबत केली. आणि दुसरी एक गोष्ट, मला तर जायचंच होतं. सत्य शोधण्यासाठी हा माणूस दुःखामध्ये काय? माणूस युद्ध का करतो? का व्याधी त्याच्या मागे लागते? मनुष्य दुःख का भोगतो? हे सत्य तर मला शोधायचंच होतं, पण ही नामी संधी आली. आणि मग असं म्हणतात, की सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे, एखादा व्यक्ती त्या काळामध्ये जर परिवाजक व्हायचा म्हणजे जो गृहत्याग करायचा आणि परिवाजक व्हायचा, सत्य शोधण्यासाठी तो बाहेर पडायचा. या बाबीला त्या काळामध्ये अतिशय मोठं मूल्य होतं. त्या व्यक्तीला अतिशय मोठं श्रेष्ठ समजायचे, की या जगाच्या रहाट-गाडग्यामध्ये, संसारामध्ये, या ह्याच्यामध्ये, या प्रपंचामध्ये तो न राहता तो शोधण्यासाठी काहीतरी बाहेर पडला.
आणि म्हणून त्याला सन्मानानं वाटी लावायचे. बघा किती मोठं. आता आपण बघतो, आपल्या घरातला मुलगा, कोणी आपल्या शेजारचा मुलगा जर कुठं युरोपमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी, शिक्षणासाठी चालला, अ, त्याची आपल्याला किती चांगलं वाटतं, की चाललं त्याला आता आपण काय करू? त्याला निरोप देऊ. होतं का नाही? आपल्या परिवाराचा कोणी सदस्य असेल, मुलगा असेल, आपल्या शेजारचा नातेवाईक असेल, हां, आपण सगळे म्हणतो, की चांगलं झालं. चला आता तो चाललेला आहे, त्याला आपण निरोप देऊया. हीच पद्धती त्या काळामध्ये जर कोणी परिवाचक व्हायचा, तर सगळे लोक, सगळे गाव, सगळं राज्य त्याच्या निरोपासाठी, त्याला त्या वाटी लावण्यासाठी असं म्हणतात. त्याला शुभेच्छा देण्यासाठी तिथे एकत्र यायचं. तशीच घटना सिद्धार्थाच्या बाबतीत. सिद्धार्थ अर्ध्या रात्री बायको मुलांना सोडून पळून गेला. सिद्धार्थाचं अवमूल्यन करण्याच्या गोष्टी आहेत. तसं काही झालं नाही. आणि मग सिद्धार्थ मला न सांगता निघून गेला आणि मग यशोधरा कुढत बसली, दुःखात राहिली. हे असं चित्रण खोटं आहे. आणि मग सगळ्या शाक्यांच्या उपस्थितीमध्ये वडिलांच्या आईच्या आशीर्वादासह आणि यशोधरेच्या परवानगीनं सिद्धार्थानं ग्रहत्याग केला. वय वर्ष 29. नुकताच राहुलचा जन्म झाला. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता याच्या पाठीमागचं एक लॉजिक असं आहे, की राहुलचा जन्म झाल्या सिद्धार्थानं ग्रहत्याग का केला? लॉजिक असं आहे, म्हणजे तर्क असा मांडला जातो, की जर सिद्धार्थानं त्या वेळी जर ग्रहत्याग केला नसता, तर पुढं मुलाचं प्रेम, त्या मुलाच्या प्रेमासाठी, त्या मुलाच्या प्रेमाखातर कदाचित ग्रहत्याग होऊ शकला असता का? हे सगळे प्रश्न आहेत. या गोष्टी पण आहेत. पण शाक्य संघाचा निर्णय तुला करावाच लागेल. हा एक महत्वाचा निर्णय झाला आणि या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि सिद्धार्थाचा देशत्याग झाला, ग्रहत्याग झाला. आता हे सगळं झालं. सिद्धार्थाला सोडून गेलेले आहेत. सिद्धार्थ भिक्षा मागत आहेत. सिद्धार्थानं सगळे उंची, वस्त्र, अलंकार सगळे टाकून दिलेले आहेत. एका संन्यासाचं रूप सिद्धार्थाने घेतलेलं आहे. आणि मग माझा पती जर एका संन्याशाप्रमाणे राहतो, जंगलात राहतो, वनामध्ये राहतो, पावसा उन्हात राहतो, तर मी कशी सुखामध्ये राहू शकते? या विचारानं यशोधरेनं आपले सगळे उंची, मखमली वस्त्र काढून टाकले. एक साधं वस्त्र परिधान केलं. सगळे दागदागिने, अलंकार, सगळे नटण्याचे जे काय आपण म्हणतो, एक स्त्री ज्याला आपण सुंदरतेसाठी जे काही तिचं सगळं होतं, ते सगळं तिनं त्याचा त्याग केला. उंची वस्त्रे, उंची अलंकार, गंधमाळा, आपण अष्टशील जे म्हणतो ना, अष्टशीलमध्ये उच्चासन, गंध, अष्टमाळा, अत्तर, ह्या सगळ्या गोष्टीचा यशोधरेनं त्याग केला. राजमहालामध्ये राहत आहे, पण एका असं म्हणतात मातीच्या भांड्यामध्ये ती जेवण करू लागली. सगळे राजघराण्यातले शुद्धोधन आहेत, सगळे प्रजापती आहेत, सगळे मोठे मोठे हे सगळे आनंद आहेत, महानाम आहे, शुद्धोधन आहे, त्यांचे शुक्लोदन, सगळे सासरे, चुलत सासरे सगळेच आहेत. चुलत दीर सगळे आहेत, पण सगळे हे त्यांचं जे काही राजघरातले जे भांडे असतील, त्या सगळ्या धातूच्या भांड्यामध्ये, ते पितळेचे, काश्याचे जे काय असतील त्याच्यामध्ये. पण यशोधरा म्हणते, की माझा पती जर भिक्षापात्रामध्ये जेवण करत असेल आणि अंगावर फाटके कपडे घालत असेल, तिनं ते वेश परिधान केलं. एका मडक्यामध्ये ते जेवण करू लागले. अशा प्रकारे अतिशय सात्विक जीवन यशोधरेनं तिकडं सिद्धार्थ तपश्चर्येसाठी आणि त्याच्या समर्थनात
यशोधरेनं तशा पद्धतीने जीवन आपलं अवलंबलं. आता आपल्याला मागची कथा माहित आहे, काल उदाई सिद्धार्थानं आणि यशोधरेनं जाता जाता काय म्हटलं होतं, की तुम्ही आता सत्य शोधण्यासाठी जात. पण ज्या दिवशी तुम्हाला सत्य शोधेल, तुम्ही ज्याच्यासाठी बाहेर पडत आहेत, ते सत्य गवसल्यानंतर कपिलवस्तूला तुम्ही आलं पाहिजे. तुम्हाला जे लाभलेलं आहे, तुम्ही जे प्राप्त केलेलं आहे, ते आम्हाला तुम्हाला तुम्हाला परत आम्हाला येऊन सांगावं लागेल, ते आम्हाला द्यावं लागेल. मग हे त्यांचा डायलॉग झालेला आहे. आणि मग शुद्धोधन म्हणतो, की आता 7 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 29व्या वर्षी सिद्धार्थानं ग्रहत्याग केला. 6 वर्ष तपश्चर्येमध्ये घातली. आता वर्ष झालं जिकडं-तिकडं भगवान फिरत आहेत, राजगृहाला फिरत आहेत, तिकडे वेगवेगळ्या गावामध्ये जात आहेत, दीक्षा देत आहेत. जटिल बंधूंची दीक्षा झाली, 1000 शिष्य झाले. सिद्धार्थ आमच्या घरी कधी येतील? आणि मग शुद्धोधननं काही लोक पाठवले बुद्धाकडे, की कपिलवस्तूला घेऊन या. काल उदयाच्या प्रसंगामध्ये आपण हे सगळं ऐकलं. जे काही शिष्टमंडळ गेलं होतं 10-12 लोकांचं सिद्धार्थाला आणण्यासाठी कपिलवस्तूला, हे सगळं बुद्धाच्या प्रभावात एवढे लीन झाले, की त्यांनी प्रवज्ञा घेतली, बुद्धाचे शिष्य झाले. शुद्धोधनाचा त्यांना विसर पडला. दुसरं शिष्टमंडळ काही 3 महिन्यानंतर पाठवलं शुद्धोधनानं, की गौतमाला बोलवा आता कपिलवस्तूमध्ये. ते शिष्टमंडळ सुद्धा बुद्धाच्या प्रभावामध्ये प्रवचन ऐकता ऐकता एवढं हे झालं, प्रवज्ञा घेतली त्यांनी, भिक्षू संघामध्ये सामील झाले. शुद्धोधनानं काय करावं? कुणाला पाठवावं? कारण जो जाईल ते तिकडच. मी सातत्याने म्हणत असतो, गोपन आणि दगड तिकडच. आणि मग काल उदयाला पाठवलं, जो बालपणापासूनचा लंगोट्यार आपण ज्याला म्हणतो, काल उदयाला सांगितलं, काल उदय आता मी तुला पाठवत आहे. काही कर, पण सिद्धार्थाला जे भगवान झालेत, भगवान गौतमाला आता तू कपिलवस्तूला घेऊन ये. माझ्या राजवाड्यावर घेऊन. कालुदाई मग जातो, पण जातानाच काय म्हणतो सिद्धोधनाला, महाराज मी जाईल, तुमचा निरोप पण पाठवेल आणि सिद्धार्थाला कपिलवस्तूला घेऊन येईल. पण मला एक परवानगी द्या. काय? मला एक परवानगी द्या. मला प्रवज्जित होऊ द्या. किती कमाल आहे. अमात्य आहे तो. काल उदय पंतप्रधान आहे त्या, म्हणजे जेव्हा सिद्धार्थ ग्रहत्याग केला, तो प्रधानमंत्री झाला. प्रधानमंत्री म्हणतो मी जाईल, शुद्धोधन राजा मी महाराज जाईल, तुमच्या सिद्धार्थाला पण मी कपिलवस्तूला नेल, पण मला एक परवानगी द्या, मी आता प्रधानमंत्री राहणार नाही. मी प्रवज्जित होईल. कालुदाई जातो आणि भगवंताला विनंती करतो, की मी आलेलो आहे. महाराजाचा मी निरोप घेऊन आले, तुम्हाला आता कपिलवस्तूला मला घेऊन जायचं. आणि मग राजगृहामध्ये होते त्यावेळेस कपिलवस्तूला येतात आणि तो सगळा प्रसंग. आता मग हे सगळं कपिलवस्तूला आलेलं आहे, सगळे भावंड आहेत, आनंद आहे, अनिरुद्ध आहे, महानाम आहे, नंद आहे, शुद्धोधन आहे, महाप्रजापती सगळे दिसतात. आता नंद पण मी कथा सांगितली, नंद पण आपापल्या ह्याच्यामध्येच आहे, त्याचं पण नुकतंच लग्न झालेलं होतं. पण सगळं दिसत आहे, सगळी प्रजा आहे, सगळे लोक आहेत, केवळ आता त्यांना यशोधरा दिसत. आता सोबत सारीपुत्त मोगलान पण आहेत. मग सांगितलं जातं की आता यशोधरा महालामध्ये आहे, वरच्या रूम मध्ये आहे, तिच्या तिच्या शयन कक्षामध्ये. मग आता तिकडे जाऊया, कारण ती आता बाहेर येणार. दुरूनच पाहिलं तिने सिद्धार्थाला, म्हणजे गौतमाला, भगवान गौतमाला. खूप मोठ्या लवाजमासह भिक्षू संघ आहे, 1000 लोकांचा भिक्षू संघ आहे. सारीपुत्त मोगलायन आहेत आणि भगवंत आहेत. पण सगळे जे काय उत्साहानं खाली गेले, शुद्धोधन, महाप्रजापती, आनंद, महानाम, अनिरुद्ध, नंद, हे सगळे स्वागतासाठी गेले, यशोधरा गेली नाही.
आणि मग भगवानला जावं लागलं. सारीपुत्ताला आणि मोगलांना घेतलं आणि सांगितलं, की मी जरी आता भगवान झालो असलो, बुद्ध झालो असलो, मी जरी मुक्त झालो असलो, तरी यशोधरा अजून मुक्त झाली नाही. आणि म्हणून तिला काय करायचंय करू द्या. हे अतिशय सुंदर वाक्य आहे बुद्धाच्या मुखामध्ये. मी मुक्त झालोय, पण यशोधरा अजून मुक्त झाली नाही. आणि मला अनेक वर्षानंतर, 7 वर्षानंतर पाहत आहे, ती काय करेल तिला करू द्या. आणि मग तिच्या कक्षामध्ये जातात. सारीपुत्त, मोगलान आहेत, भगवान आहेत. आता प्रसंग इतका मोठा आहे. यशोधरेनं काय करावं? सिद्धार्थानं काय करावं? म्हणजे सिद्धार्थ जो पती आहे, पण आता भगवान आहे. जगाचं कल्याण करताय. सगळ्या मोह, पाश, तृष्णा आणि आसक्ती या सगळ्या भावचक्राच्या तो कोसो दूर गेलेला आहे. अशा प्रसंगामध्ये यशोधरेनं काय करावं? यशोधरा उठते. भगवंताच्या पायामध्ये चरणाचं दर्शन घेते, चरणाला धरण करते, पाया पडते, चरणाला पकडते. डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर वाहत. हे अतिशय मोठं भावविश्व आहे. भगवान म्हणतात, म्हणजे इशाऱ्यानं सारीपुत्तानी मोगला थांबवतात. तिला जेवढं काही अश्रू वाहू द्यायचे आहे, जेवढं काही तिला हे करायचं आहे, तिला होऊ द्या. हे सगळं इशाऱ्याने सांगतात. आणि मग स्वतःच भानावर येते. यशोधरा स्वतःच भानावर येते, की हे मी काय करू लागले? या सगळ्या जगाचे भगवान त्यांच्या पायाला मी धरलेला आहे. माझ्या अश्रूने त्यांचे पाय मलिन झालेले आहेत. बाजूला शुद्धोधन आहेत, महाप्रजापती आहेत, सगळे धीर आहेत. भानावर येते आणि मग बाजूला होते. आता या प्रसंगावर साहित्यकारांनी अतिशय मोठं साहित्य निर्माण केलं. या दोघांचं जे काही एकत्र येणं आहे, याच्यावर साहित्य अतिशय मोठं निर्माण झालेलं आहे. असा महापुरुष दर्शन तरी कसं घ्यावं? कसं आलिंगन द्यावं? कसं भेटावं? भानावर येते आणि मग बाजूला येते. आणि मग दोघांचं विचारपूस काय, कसं काय हे सगळं झालं असेल, आपण ज्यावेळेस एक सर्वसामान्य म्हणून पाहतो. आणि मग सगळा प्रसंग होतो. भगवान बुद्ध सगळ्या भिक्षू संघासह, सारीपुत्त, मोगलायन सगळे बाहेर जातात. आणि मग राहुल नंतर विचारतो, मग ही सांगते की तुझे आता वडील आलेले आहेत. कुणाला सांगते? राहुलला यशोधरा सांगते. तुझे वडील आलेले आहेत. या सगळ्या भिक्षू संघामध्ये ते बघ, जे अतिशय उंचेपुरी आहेत, तेजस्वी आहेत.
सगळ्या प्राण्यामध्ये जसा सिंह उठून दिसतो, असे तुझे तात आहेत, असे तुझे पिताश्री आहेत. आणि त्यांच्याकडे जा तू आणि वडिलांचा वारसा तू त्यांच्याकडून मागून घे. आता राहुल म्हणतो माझे तर वडील हे आहेत. शुद्धोधनकडे हात करून दाखवतो. कारण जन्म झाल्यानंतर जे सिद्धार्थ गेले होते वडील म्हणून पहिल्यांदा किंवा एक वडीलधारी म्हणून शुद्धोधनलाच ते तात म्हणत होते, पिताश्री म्हणत होते. आणि मग नंतर सांगते की हे तुझे वडील नाहीत, हे तुझे आजोबा आहेत. जा, आता तुझे वडील आलेले आहेत त्यांच्याकडून वडिलांकडून तुला जे मागायचं आहे ते तू माग. मग आपण जर अजिंठ्याचं चित्र पाहिलं, बंधू आणि भगिनी तुम्ही जर अजिंठ्याचं खूप मोठं चित्र आहे. त्या चित्राचं वैशिष्ट्य असं आहे की भलं मोठं बुद्धाचं चित्र आहे. आपण जर ते छतापर्यंत बुद्धाचं जे मस्तक आहे हे छतापर्यंत दाखवलेलं, साधारणतः 20 फुटापर्यंत. आवाढव्य बुद्ध दाखवलेले आहेत पूर्ण त्या ह्याच्यामध्ये. आणि अगदी गुडघ्याच्या खाली यशोधरा आणि राहुल दाखवलेले आहेत. हे चित्र काय सांगतं? चित्र हे सांगतं की बुद्धासारखा लोकोत्तर अलौकिक पुरुष, या लोकोत्तर पुरुषाकडून अतिशय भव्य स्वरूप जे आहे, या लोकांचा जो काही लोकराज्य आहे त्याच्याकडून यशोधरा राहुलला म्हणते की तुझा वारसा तू घे वडिलांकडून. हे चित्र आहे. गुडघ्याच्याही खाली यशोधरा आणि राहुलला हे अतिशय मोठं प्रतिकात्मक आहे. भगवानांनी बंधू आणि भगिनींनो, आपण अगदी आपण ज्यावेळेस हे जीवन पाहतो, जे लौकिक जीवन आहे हे काम लोकांचं जीवन आहे. लोभ, द्वेष, मोह, अहंकार, ईर्ष्या, स्पर्धा, उन्नत देणं, याच्यामध्ये आपण अखंड बुडालेलो आहोत. काम लोकातलं जे अस्तित्व आहे, लोभ, द्वेष, मोह, अहंकार, स्पर्धा, ईर्ष्या, ह्याचं त्याचं माझं त्याच, याच्यामध्ये अखंड आपण बुडालेलो आहोत. आणि बुद्धासारखा माणूस लोकोत्तर आहे, त्याच्याकडून वारसा घ्यायचा आहे, हे पेलवल का? हे चित्र आपल्याला सांगतं. बाबासाहेबांनी आपल्याला हा वारसा दिलेला आहे. 1956 ला आपल्याला जर भविष्यामध्ये चित्र काढायचं असेल, हे बुद्धाचं आणि राहुलचं आणि यशोधऱ्याचं, या चित्रानुसार जर आपल्याला काढायचं असेल तर अवाढव्य लोकोत्तर बाबासाहेब उभे आहेत. आणि आपण अगदी घुटण्यापर्यंत, घुटणा म्हणजे घोट्यापर्यंत आपण अगदी काम लोकांमध्ये बरबरलेले लोक आहोत. जरी आपण बाबासाहेबांच्या अनुयायी असलो तरी आपल्यातला द्वेष, लोभ, मोह, अहंकार, स्पर्धा, ईर्ष्या, याचं उनं दोनं काढणं, याची बाचाबाची करणं, याची निंदा करणं, याच्यामध्ये सगळं आपलं आयुष्य चाललं. या लोकोत्तर पुरुषाची काहीतरी वारसा आपल्या वाट्याला येईल का? हे जे वारसा दिलेला आहे आपल्याला, हा वारसा आपल्याला पेलवण्याची क्षमता तरी आहे का, याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि मग राहुल जातो. भगवान तुम्ही माझे वडील आहेत असे म्हणे. माझी आई म्हणते तुम्ही माझे वडील आहात. आणि वडिलांकडून मुलांना वारसा जातो असं म्हणतात. मला तुमचा वारसा पाहिजे. किती चांगला संवाद आहे. बाळा माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही. माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही, पण तू घ्यायला तयार असेल तर मी तुला एक गोष्ट देईल.
तू तयार आहेस का? आणि मग राहुल म्हणतो, "तात मी तयार आहे." आणि मग आपल्या हातातलं भिक्षापात्र, हा माझा वारसा आहे. कुमार राहुल, तू मागत आहे, तर हा जो लोकोत्तर वारसा मी तुला देत. किती वर्षाचा होता? 7 वर्षाचा होता राहुल. आणि म्हणून भलं मोठं चित्र काढलेलं आहे अजिंठ्यामध्ये, की 7 वर्षाच्या राहुलला हा लोकोत्तर वारसा देण्याचं काम बुद्धाने केलं, हे त्याला पेलवेल का? महामोगलांनी त्याचे आचार्य झाले, सारीपुत्त त्याचे उपाध्याय झाले. हा किस्सा आहे. आणि मग सगळ्यांनीच आनंद, अनिरुद्ध, देवदत्त, नंद या सगळ्यांनी दीक्षा घेतली. महाप्रजापती म्हटले, की भगवंत आता मला दे, हे सगळ्याला देत आहे, मला तू दीक्षा दे, परवज्याची दीक्षा दे, पबज्जा दे. महाप्रजापती असं म्हणू नकोस. कपिलवस्तूमध्ये त्याने दीक्षा नाकारली. राजगृहामध्ये, श्रावस्तीमध्ये अनेकदा विनंती केली महाप्रजापतीनं, प्रजापतीनं दीक्षा नाही दिली. शेवटी महाप्रजापतीनं पुढाकार घेतला. भगवान ऐकत नाहीत. ज्या पद्धतीनं या सगळ्या शाक्यांना दीक्षा देत आहेत, शाक्यनींना सुद्धा दीक्षा दिली पाहिजे. 500 शाक्य महिला तयार केल्या. यशोधरा तयारच होती. आणि मग वैशालीला गेले पायी-पायी. कपिल वस्तू ते वैशाली. आनंदाचा प्रसंग आहे. हा सगळा प्रसंग झाला धुळेने माखलेल्या, घामानं बरबटलेल्या, पाय सुजलेल्या 500 महिला, प्रजापती, यशोधरा, आनंदानं मग पुढाकार घेतला. दीक्षा झाली. महाप्रजापती, गौतमीची दीक्षा झाली आणि यशोधरेची दीक्षा झाली. भद्रा कात्यायना हे नाव तिला धारण. बंधू आणि भगिनी, हे किस्से अतिशय मोठे बुद्ध धर्माचे आहेत. हे वारसाचे आहेत. आणि म्हणून किती जरी बोललं तरी आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं. या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.